आणि सोशल मीडियावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत मोठ्या प्रमाणावर वाईट पोस्ट फिरतायत असा मुद्दा आज विधानसभेत उपस्थित करण्यात आला। यामध्ये योगेश सावंत आणि रोहित पवार यांचा संबंध काय? योगेश सावंत याला अटक झाल्यानंतर रोहित पवार त्याला फोन का करतात असे थेट सवाल भाजपा आमदार राम कदम यांनी उपस्थित केले। या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी आमदार आशिष शेलार यांनी केली। देवेंद्र फडणवीस ही व्यक्ती आमच्यासाठी देव माणूस आहे। अध्यक्ष महोदय, आमच्या फडणवीस साहेबांबद्दल जर कुणी असं बोलणार असेल, हा इसम कोण आहे? पोलीस स्टेशन मध्ये माहिती घेतली, याचं नाव आहे योगेश सावंत। माननीय विरोधी पक्ष नेते, आपल्यालाही चीड येईल, याचे सगळे संबंध कुठून आहेत? याचे बारामतीहून संबंध आहेत। माहिती घेतल्यावर कळलं, तिथल्या सिनियर पीआयला या सदनातला एक आमदार जो शरद पवार गटाचा आहे, शरद पवारांचा नातेवाईक आहे, रोहित पवार फोन करतो आणि सांगतो त्याला सोडून द्या। काय संबंध आहे? काय संबंध आहे रोहित पवारचा? त्याचा ऍड्रेस सुद्धा बारामतीच्या मतदारसंघातला योगेश सावंतचा। हे काय चालू आहे अध्यक्ष महोदय? कोण राष्ट्रवादीचा, कोण रोहित पवारांचा संबंध आहे सगळ्या गोष्टींचा अध्यक्ष महोदय? आणि म्हणून माझी विनंती आहे, चौकशी आता आपण आदेश हा द्यायला पाहिजे की चौकशीमध्ये याच्या मागे, योगेश सावंतच्या मागे कोण कोण आहेत, राष्ट्रवादीचा संबंध काय, शरदचंद्र गटाचा, रोहित पवारांनी फोन केला होता का, त्याचं कारण काय, या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे अध्यक्ष महोदय, ही माझी मागणी आहे अध्यक्ष महोदय। आणि भाजपा आमदारांनी केलेल्या या आरोपांवर रोहित पवार यांनी उत्तर दिले। योगेश सावंत हा आमचा कार्यकर्ता आहे, पण फडणवीसांना खुश करण्यासाठी भाजपचे आमदार आरोप करतायत असं रोहित पवार यांनी म्हटलं। योगेश सावंत हा आमच्या सगळ्यांचा कार्यकर्ता आहे। ते बोलत असताना देवेंद्र फडणवीस साहेबांना खुश करण्यासाठी खोटी माहिती ही विधिमंडळामध्ये मांडत होते। त्यांनी सांगितलं योगेश सावंतली असं तो बोलला। योगेश सावंत कुठेही बोलला नव्हता। एका छोट्या मीडिया चॅनलनी जो व्हिडिओ एका सामाजिक कार्यकर्त्याचा बनवला होता, तो फक्त योगेश सावंतनी शेअर केला होता। पोलिसांना आम्ही एवढंच म्हणत होतो, शहानिशा करा, योग्य असा निर्णय घ्या। तो योगेश सावंत का कुठल्याही कार्यकर्त्याला अडचण आली तरी आम्ही हेच करणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।